एकदा थंडी चालू झाली की इडलीचं पीठ व्यवस्थित आंबलं जात नाही आणि आंबवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. आज आपण अशा 2 स्टेप बघणार आहे, ज्यामुळे पीठ जरी तुमचं व्यवस्थित आंबलं नसलं तरीही तुमची इडली हलकी जाळीदार होणार आहे, खाताना अजिबात तोंडामध्ये चिटकणार नाही आहे, घशामध्ये अटकणार नाही आहे. अशा आज आपण इथे 2 स्टेप बघणार आहे. रेशनचं तांदूळ घेतलेले 3 वाट्यांसाठी 1 वाटी सफेद उडदाची डाळ असं प्रमाण मी इथे घेतलेले आहे. 1 चमचा मेथीचे दाणे घेतलेले. थंडीचे दिवस असल्यामुळे जरासं मेथीचे दाणे आपल्याला यामध्ये जास्त घालायचं. पीठ हलकं होण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा उपयोग यामध्ये सगळ्यात जास्त होत असतो. 5-6 पाण्याने चांगलं चोळून धुवून घ्यायचं, कारण रेशनचं तांदूळ आहे. इडली हलकी मऊ होण्यासाठी ज्या वाटीने आपण तांदूळ डाळ मोजून घेतलेले त्याच वाटीने 1 वाटी पोहे आपल्याला इथे धुवून घ्यायचं. डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेले, त्यामध्येच पोहे आपल्याला घालून घ्यायचे. आता इथे मी घेतलेले गरम पाणी करून. जरीही आपलं पीठ व्यवस्थित आंबलं नाही तरीही आपली इडली हलकी व्हायला पाहिजे, चिवट अजिबात व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी डाळ तांदूळ आपलं व्यवस्थित भिजलं पाहिजे. पाणी घालून घेतलेलं आहे कोमट. 7-8 तास आपल्याला हे भिजायला ठेवायचं. आता 7-8 तासानंतर तुम्ही बघू शकता पोहे असे वरती चांगले फुगून आलेले वरती. डाळ तांदूळ सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे. आता इथे डाळ तांदूळ अजिबात धुवून घ्यायचं नाही आहे. वाटायला घेताना डायरेक्ट वाटायला घ्यायचं आहे. आता पहिली स्टेप आपल्याला घ्यायची आहे, जी आपली इडली आहे ना चिवट नको व्हायला, जाळी पडली पाहिजे. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला साखर घालायची आहे आणि जे डाळ तांदूळ भिजत घातले तेच पाणी आपल्याला वाटताना घालून घ्यायचे. आता वाटताना पाणी जास्त अजिबात घालायचं नाही आहे. आपल्याला इडलीसाठी आपण बनवतोय त्यामुळे आपल्याला हे घट्ट लागणार आहे. जर तुमचं पीठ पातळ झालं तर इडली चिकट होते किंवा ती भांड्याला चिटकून राहते, व्यवस्थित ती फुगली जात नाही किंवा तिला व्यवस्थित अशी जाळी पडत नाही. तर इथे असं वाटताना दुसरी गोष्ट, डोश्याला आपण वाटताना एकदम बारीक प्लेन असं वाटून घेत असतो, पण इडलीसाठी वाटताना जरासं आपल्याला हलकंसं असं ते रवळसर वाटलं पाहिजे, असं पीठ आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपलं वाटून झालेलं आहे. दुसरी स्टेप, आपल्याला 1 किंवा 2 चमचे यामध्ये तुम्ही तेल घालू शकता किंवा तूपही घालू शकता. घालून घेतलं. मीठ घातलेलं नाही आहे. मीठ आता आपल्याला पीठ वाटल्या घालायचं नाही आहे. डाळ तांदूळ डायरेक्ट इडली बनवताना मीठ आपल्याला घालायचं आहे. त्यामुळे मी इथे फक्त तेल घालून घेतलेले, हे लक्षात ठेवा. आता तेल घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला जवळ हे आपल्याला 7-8 मिनटं एकाच दिशेने हाताने आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. हाताच्या उभीने सुद्धा आपलं पीठ आंबवण्यासाठी त्याची मदत होते. ऊर्जा तयार होते पिठामध्ये. आपण रात्रभर पीठ आता आंबवायला ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण इडली बनवायला घेतो इथं. आता इडली बनवायला घ्यायच्या अगोदर आपण सांबारसाठी डाळ इथे शिजायला लावते आणि मग आपण आता पिठाकडे बघूया. 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली, स्वच्छ धुवून हळद, हिंग, मीठ, तेल, थोडंसं लाल तिखट घालून डाळ शिजायला लावायची. म्हणजे डाळ शिजेपर्यंत आपण इडलीची तयारी करून घेऊ. इथे आपण सांबारची तयारी करून घेतलेली आहे, साईडला ठेवलेलं आहे मी. आता इथे बघू शकता पीठ जे आहे ना आपलं ते व्यवस्थित असं वरती फुगून आलेलं आहे. आता वरती तुम्ही म्हणशाल की पीठ वरतीच आलं नाही आहे. पातेलं मोठं आहे, पसराट आहे आणि पीठ आपलं तेवढं नाही आहे, म्हणून तुम्हाला असं वरती पातेल्याच्या बाहेर उतू गेलं पाहिजे असं दिसणार नाही, कारण पातेलं मोठं आहे. इतकंसं ते पीठ फुगलेलं नाही आहे की जेवढं आपल्याला नेहमीसारखं फुगतं तेवढं नाही आहे फुगलेलं, पण तरीही आपली इडली हलकी जाळीदार होणार आहे, चिकट अजिबात होणार नाही, कारण आपण त्यामध्ये 2 स्टेप वापरलेलं आहे. आता आपल्याला इडली बनवायला घ्यायचं आहे. आता मीठ घालून घेतलेले चवीप्रमाणे.
पीठ आता आपल्याला इथे जास्त फेटायचं नाही, कारण आपलं पीठ तेवढं म्हणावं तेवढं आंबलेलं नाही आहे, फुगून वरती आलेलं नाही आहे, पिठाला अशी जाळी पडलेली नाही. पण जेवढं फुगले तेवढं आपल्या इडलीसाठी पुरेसं आहे. जास्त आता इडली करताना पीठ अजिबात फेटायचं नाही. इडली करायला घेते, हलक्या हाताने इडलीच्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं हलक्या हाताने, आणि मग आपल्याला पीठ या भांड्यात भरायचं. इडली उकडायला ठेवायच्या अगोदर इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवायचं. इडलीचं भांडं आपण इडली पात्रात ठेवलं की लगेच तिला अशी जर वाफ भेटली तर इडली पटकनी अशी फुगून येते, छान तिला अशी जाळी पडते, हलकी होते आणि इडली खाताना चिटकत नाही. आता इडली आपण उकडायला लावलेली आहे, साधारणतः 10-12 मिनटं आपण मंद आचेवरती नाही, मीडियम गॅसवरती इडली शिजायला लावलेली आहे. सांबारची तयारी करून आता भाज्या घेतलेल्या आहे. ज्या माझ्याकडे भाज्या होत्या मोजक्या त्याच भाज्या मी इथे घेतलेल्या आहे. मसाला बनवण्यासाठी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे, धने, जिरे, बडीशेप, खडा मसाला, बेडगी मिरची आणि थोडंसं खोबरं आपण इथे घेतलेलं आहे. थोडीशी खसखस तुम्ही यामध्ये वापरा. मसाला हा भाजून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिलं खोबरं चांगलं भाजायचं आहे आणि मग बाकीचा आपला जो मसाला आपण घेतलेला आहे तो भाजायचा आहे. आता सफेद उडदाची डाळ मी इथे 2 चमचे घेतलेले आहे आणि 2 चमचे तुरीची डाळ मी इथे घेतलेली आहे. तुम्ही 1 चमचा घ्या, 2 चमचे घ्या आणि थोडेसे मेथीचे दाणे आपल्याला 10-15 हे मसाला बनवताना इथे घ्यायचं आहे. आता इथे लाल भोपळा, शेवगा, कांदा, टोमॅटो, थोडेसे मेथीचे दाणे आणि 2 बेडगी मिरची, कढीपत्ता हे असं मी इथे तडक्यासाठी घेतलेले. पळीभर तेल घालायचं आहे, त्यामध्ये तुम्ही जिरे मोहरी घाला, मेथीचे दाणे घाला, बेडगी मिरची घाला, थोडंसं अर्धा मिनिट परतून घ्या आणि लगेच 1 चमचा बेडगीचं लाल तिखट घाला तेलामध्ये आणि लगेच भाज्या ज्या घेतल्या आहे त्या सगळ्या भाज्या एकत्र यामध्ये घालून घ्या. म्हणजे काय होतं, बेडगी मिरचीचा मसाला घातल्यामुळे तो जळतही नाही, सांबारला चांगला कलर येतो. आता यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, थोडासा हिंग घातलेला आहे, थोडीशी धने पावडर यामध्ये घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला. सांबार मसाला 2 चमचे यामध्ये घालून घेतलेला आहे. व्यवस्थित हलवून घ्या आणि पुरेसं भाज्या शिजण्या इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. व्यवस्थित मसाला हलवून घ्या आणि भाज्या बारीक गॅस करून भाज्या शिजायला ठेवा. मसाला आता तोपर्यंत आपण इथे वाटून घेऊ, तोपर्यंत आपल्या भाज्याही शिजल्या जातील. मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ग्रेव्हीसारखं आपल्याला बारीक हा मसाला वाटून घ्यायचा. आता वाटून घेतला की ह्या उकळत्या भाज्यांमध्ये आपल्याला तो मसाला घालून घ्यायचा आणि चांगला उकळून द्यायचा. इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे मसालासुद्धा आपला चांगला शिजला जाणार आहे. झाकण ठेवायचं, 5-1 मिनिट शिजून द्यायचं. डाळ आपली इथे शिजलेली आहे, व्यवस्थित गळेपर्यंत तिला चमच्याने चांगली हटवून घ्या आणि मग आपल्याला या भाज्यांमध्ये डाळ घालून घ्या. आता इथे तुम्ही बघू शकताय, छान असा सांबारला तडका नाही दिला तरी कलर मस्त आलेला आहे आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे. आता इथे आपल्याला तडका वगैरे द्यायची काहीच गरज नाही, कारण आपण ऑलरेडी भाज्या शिजायला लावतानाच याला तडका दिलेला आहे. पुरेसं यामध्ये पाणी घाला. इडलीसाठी बनवते त्यामुळे सांबार थोडंसं पातळ ठेवा, घट्ट अजिबात ठेवू नका. 2 चमचे चिंच गुळाची चटणी घाला यामध्ये. थोडासा गुळाचा खडा घाला, म्हणजे आंबट, गोड, तिखट अशी सांबारची चव लागेल. 1 उकळी येऊन द्या. तर इथे झालं आपलं हे छान असं सांबार बनवून तयार झालेले आहे. आता आपण इडली उकडायला लावली होती, गॅस मी बंद करून ठेवला होता, तोपर्यंत ती गारसुद्धा झालेली आहे. भांड्यांमध्ये ती व्यवस्थित गार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. छान पांढरं झालेली आहे, चिटकत अजिबात नाही आहे आणि जाळी तिला व्यवस्थित पडलेली आहे. आता इथे मी थोडा वेळ परत झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून पूर्ण तिची जी वाफ असते ती वाफ आतल्यात शांत झाली पाहिजे. आता इथे बघू शकता, काढून घेतलेली आहे बाहेर, व्यवस्थित अशी झालेली आहे, म्हणजे चिकट अजिबात दिसत नाही आहे. छान तिला तुम्ही इथे बघू शकता
हलकेसे बबल्स आलेले इडलीवरती. तुम्हाला इथे जवळ कॅमेरा घेतल्याच्या नंतर दिसत असेल, हलकासा असा बबल आलेला आहे आणि अशी हलकी दिसते, जरासा पांढरं शुभ्र दिसते. आता हिला आपण काढून घेऊ. आता इथे काय झालेलं आहे, थोडंसं माझं पीठ जे आहे ना इडलीचं ते पातळ झालं होतं. इडलीसाठी घट्ट लागतं, पण थोडंसं पाणी जास्त झालं होतं, त्यामुळे थोडीशी इडली चिटकत असेल भांड्याला, किंवा भांड्याला पुरेसं आपण तेल लावलं नसेल माझ्याकडून, त्यामुळे ती थोडीशी अशी चिटकते. पण सांगू का तुम्हाला, छान हलकी झालेली, जाळीदार झालेली, चिवट अजिबात झालेली नाही आहे. इथे तुम्ही बघू शकताय, म्हणजे निघताना सुद्धा तुम्हाला कळत असेल. चिकट झाली असती तर एकदम तिचा असा लचका तयार झाला असता, अशी सहज तुटली नसते, सहज असा तिचा भुगा झाला नसता. तर एवढी छान अशी आपली ही रेशनच्या तांदळाची इडली आपण इथे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवून घेतलेली आहे. बरोबरच छान असं गरमागरम सांबार आपण इथे बनवून घेतलेलं आहे. इडली म्हणलं, इडली सांबार म्हटलं की अगदी आपलं दिवसभराचं जेवण म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण तिने छान असं पोट भरून दमदमीत राहतं, सगळ्यांना आवडत असतं. तर अशा पद्धतीने एक छोट्या टिप मी तुम्हाला इथे, ज्या मी इडली बनवताना नेहमी वापरत असते, सांबार बनवताना नेहमी वापरत असते, त्या तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहे. तुम्हाला सुद्धा आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. बघू शकता छान अशी आपली इडली सांबार बनवून तयार झालेली. रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून